अरे पण अर्जुन, अरे वंसनचं ह्यांच्याशी कसं लग्न लावून द्यायचं? काय आहे ह्यांच्याकडं? खरं बोलताय आई तुम्ही. माझ्याकडे पैसा, गाडी, संपत्ती नसेल, पण चांगलं शिक्षण आहे, चांगली नोकरी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं स्मितावर प्रेम आहे. काका, आई, अहो काय ऐकताय तुम्ही याचं? हे बोलताय तुम्ही ऐकताय होय? कसा विश्वास ठेवायचा आम्ही तुझ्यावर? बोल. भाऊजी, त्यांच्यावर नका ठेवू विश्वास, माझ्यावर तर ठेवा. सर अहो, मी आता येवतेश्वरला जे रेस्क्यू ऑपरेशन करू शकले त्याचं कारण माहितीये? त्याचं कारण अनिल सर आहे. त्यांच्यामुळे मी तिथे काम करू शकतेय. अहो कित्येक लोकांचे जीव वाचवले त्या माणसांनी, आम्हाला मदत केली, सगळ्या गावाला मदत केली आणि आताही त्यांच्या मार्फत मी सगळी मदत पोहोचवतीये. आणि आम्ही सरकारकडून त्यांचा लवकरात लवकर सत्कारही करणार आहोत सर. आणि सगळ्यात महत्वाचं, एवढी वर्ष अनिल सरांना असं वाटत होतं की आपल्या स्मिता आत्याचं लग्न झालंय म्हणून त्यांनी लग्न केलं नाही. का तर त्यांचं स्मिता आत्यांवर मनापासून जीवापाड प्रेम आहे. स्मिता, घ्या, झाली याची नाटकं सुरू. काय झालं की लचक करी ती? मी नाटकं नाही करत आहे सुजा. या सगळ्या गोष्टींचा मला त्रास होतोय. माफ कर अनिल, तुझा हा होणारा अपमान मी नाही सहन करू शकत. तू जा इथून. तू नको त्याचा विचार करू. तू नको वाईट वाटून घेऊ त्याबद्दल. तुला बरं वाटतंय ना? बाबा, अहो आत्यांना चक्कर आली तेव्हा आपल्या कोणाचंच लक्ष नव्हतं. आपण तर घरातले होत, आपण अनिल सरांचं लक्ष होतं. अहो आत्यांची इच्छा आहे लग्न करायची तर आपण का मध्ये पडतोय? हे बघा, मागे जे काही झालं त्यात त्यांची चुकी नव्हती ना. आता त्यांनी शिक्षणाला महत्त्व दिलं, ही त्यांची चुकी आहे का? मी हात जोडून विनंती करते, आत्यांचं जे काही ते त्यांना ठरवू द्या की. म्हणजे आता त्यांच्या 40व्या वर्षी आपण त्यांचं भलंपुरं ठरवणारे कोण हो? निदान आत्ता तरी त्यांचा निर्णय त्यांना घेऊ द्या. तायडे, मला सांग, तुला अनिल रावांशी लग्न करायचंय? मी माझ्या तायडीचं अनिल रावांशी लग्न लावायला तयार आहे. मला पण मान्य आहे लग्न. कदाचित सरकारांच्या पापाचं हेच प्रायश्चित्त असेल. रात्या अनिलराव, खुश का? झालं का मनासारखं? आता एक काम करू, बघण्याचा पद्धतशीर कार्यक्रमच घेऊ. एक काम करू ना, चहा पोहायचाच कार्यक्रम करू. हा अनिलराव, तुम्ही मस्तपैकी सोप्यावर बसा आणि आत्या घ्या आता कांदा चिरायला. काय शेवटी सरकार ते सरकारच. तू एवढ्या टाचा झिजवल्या तर त्या आपली काय दाद देत नाही राव तुला. म्हणत्या या आप्पे अर्जुनले हवेत उडायला लागलेत. आता यांना जर वटणीवर आणायचं असेल ना, हे लग्न काही करून थांबवलं पाहिजे. लग्न मोडायचा प्रयत्न केला तर तेव्हा अर्ज परत काहीतरी करेल आणि आता तर अख्खं घरदार त्यांच्या मागं उभा आहे. मग पण माझ्याकडे एक हुकुमी इक्का आहे म्हणत्या. म्हणजे तो जर मी बाहेर काढला ना, सगळं उलटा पालट होईल. अरे मग मला बी सांग की तुझ्याकडं कोणता हुकूम आहे काय ते? नाही सांगणार. आता मी करून दाखवणार आहे.
मानापानाचं कसं करायचं? नाही म्हणजे ते लोक पहिल्यांदाच आपल्या घरी येणार आहेत ना, त्यांच्या आई वडिलांना पोशाख करायला लागेल. हो आत्या, तुमचं काही बोलणं झालंय का? नाही म्हणजे अनिल सरांना आम्ही अलीकडेच ओळखायला लागलोय ना. अगं मी पण फक्त अनिललाच ओळखते, त्याच्या आई बाबांना नाही ओळखत मी. त्यांच्या चालीरीती, त्यांच्या परंपरा कशा कळणार आपल्याला आत्या? नाही म्हणजे ऐन वेळेला काही गोंधळ नको ना व्हायला. हो ना. जे काय ते दादा बोलून घेईल की. काय रे दादा? आपल्याला कुठे जमतंय ते? ही कामं सगळी दादा वहिनींची. अरे हा, वहिनी कुठे आहेत? अरे मगाशी आतमध्येच होती ती. हा मग बोलवा की त्यांना. मी बोलून आणते. दादा वहिनींशिवाय आपल्याला मी एकदा हे लिस्ट चेक. आत्या, अगं पण लोक किती येणार आहेत? नाही म्हणजे तसं प्लॅनिंग करायला लागेल ना. अरे नाही ना विचारलं. दादा तेवढं फोन करून तू विचारून घे की किती माणसं येणार आहेत ती. हा हा चालेल. आली. काय वहिनी आज काय करत होता? काही नाही, जरा पडली होती. वहिनी ये बस इथे बस. वहिनी तू घरात मोठी आहेस, तू जो काही निर्णय घेशील ना तो निर्णय मला मान्य असेल. अगदी तू हे लग्न करू नकोस असं जरी म्हणालीस ना तरी मला मान्य असेल. अहो नाही नाही म्हणसं, असं काय नाही. फक्त राहून राहून एकच वाटतंय का आता हे घरात असायला पाहिजे होते. हे असते तर काय काय केलं असतं त्यांनी. आई तुम्हाला खरं सांगू का, सरकार जेव्हा घरी परत येतील ना आणि जेव्हा हे सगळं ऐकतील तेव्हा त्यांना लई आनंद होईल बघा. आणि आई, अहो आपण आत्याचं लग्न अगदी आनंदात करून दिलं पाहिजे बघा. आपे अगं आपण सगळं मस्त आनंदानं करू, पण मला ते सुजेचीच काळजी वाटते बघा. काल बघितलंच ना किती चिडचिड करत होता त्यो. हो दादा, मला पण सुजाचंच टेन्शन आले. एक तर तो लई रागीट आहे, उगाच काहीतरी गोंधळ घालायचं बघ. आत्या तुम्ही नका काळजी करू, मी बोलते सुजयशी, तो नाही करणार असं काही. हा हा तू बोल बाबा त्याच्याशी. काय आहे, आप्पी अर्जुनच्या लग्नात आपल्याला काय हौसमौज करता आली नाही. आता तायडीच्या लग्नात तरी सगळं करूया की नीट. बाबा अहो तुम्ही नका काळजी करू, सगळं लई भारी होईल बघा. आणि काल सुजय भाऊजी जरा चिडले, अहो कारणही तसंच होतं ना. आता त्यांनी एवढं स्थळ आणलं आणि ते नाकारलं गेलं म्हणून त्यांची जरा चिडचिड झाली असेल. पण खरं सांगू का, आत्यांचं जे काही होते ते सगळं बघून त्यांना लई भारी वाटत असेल, आनंदच झाला असेल बघा त्यांना. अहो तुम्ही थांबलाय कशाला? अहो ही लिस्ट बघा की, आई तुमच्यासाठीच थांबले होते, दाखवा त्यांना. काय रे, झालं का तुझं? झालं. अगं जरा बाहेर अंगणात पाणी मारलं त्यामुळे उशीर झाला. तयारी कशी काय चालू आहे? जोरदार. मस्त मस्त, हेच पाहिजे होतं आपल्याला. हा हो, मला टेन्शन आलंय रे. का ग, कसलं टेन्शन आले? अर्जुन, लई दिवसांनी आपल्या घरात कार्यक्रम होतोय, फक्त तो व्यवस्थित व्हावा अशीच माझी इच्छा आहे बघ. अगं आप्पे, आपल्या लग्नाच्या वेळी काय गडबड झाली, पण आत्याच्या लग्नात सगळा कसर भरून काढणार आहे मी. नाचणार, धिंगाणा करणार, राडा करणार आहे नुसता. मला घरच्या सगळ्यांना खुश बघायचंय ग परत. खुश आहेत रे सगळे, तसं काही नाही. म्हणजे आई पण बघ की चांगल्याच कामात गुंतलेत, पण आणि त्यांना असं बघून भारीच वाटतंय. हा आणि अजून काय सुरू पण नाही झालं. तू बघ आप्पे, सगळं कसं जंगी करणार आहे मी. सगळं आपण भारीच करणार आहोत, ते आहेच. मला का कोणास ठाऊक अजून भीती वाटते रे. कसली भीती वाटते? सुजय भाऊजींची. नाही आप्पे, घरात सगळी जण आहेत ना, तर मला नाही वाटत तो काय करेल. मग करतील, त्यांचं काहीच सांगता येत नाही. त्यांनी एखादी गोष्ट मनात ठेवली ना की मग ठेवली, ते काहीही करतील. होईल सगळं व्यवस्थित. हा खरंच सगळं व्यवस्थित होऊ दे. स्मिता त्यांचं लग्न अगदी निर्विघ्नपणे पार पडू दे बस. आत्याच्या लग्नात कसलेही विघ्न येणार नाही याची काळजी मी घेतो. म्हणजे सांगतो समजून सुजाला, करतो बंदोबस्त त्याचा काहीतरी. एक मिनिट, ते झेंडा वंदनला केला तसला काही जुगाड नको करू म्हणजे झालं. आपे अशी यांच्याकडे रोज नवीन जुगाड असतात. माझी सगळी भिस्त फक्त तुझ्यावर आहे बघ. एवढ्या अडचणीतून आपण आत्याचं लग्न ठरवलंय आणि त्यात या आधीच्या लग्नात त्यांच्या आठवणी काही फार चांगल्या नाहीत अर्जुन. म्हणून मला आपे आत्याचं लग्न असं पार पडणार ना की तिला मागच्या लग्नाची आठवण पण नाही ना. खरंच 86चं प्रॉमिस आहे. मग मला काही टेन्शन नाही. ठीक आहे, तू घरातलं बघ सगळं, मी बाहेरची खरेदीचं बघून येतो. हा हॅलो, सावकायचा.
आजपासून तुम्ही दोघांनी आज गावात राहायचं नाही. एका दिवसात बोजा बिस्तारा उचलायचा आणि कल्टी मारायची गपचूप. अर्जुन बाळा अरे तू सांग आता कुठे जायचं आम्ही? अष्टविनायकला जावं की देव करा म्हणजे जरा अक्कल येईल. ए अर्जा, हे कशाला दाखवतो मला? माझी बेल झाली माहिती ना तुला? संकल्प ढोबळे, तुमच्यावरचे सगळे गुन्हे नॉन मेलेबल आहेत. कायदा कळतो का? आणि मावशी, तुम्ही जर गाव सोडून नाही गेला ना तर तुमचा संकल्प जाईल जेलमध्ये कायमचा. ए, धमकी कोणाला देतो रे? तुला त्या सुजानी झोल करून तुला बाहेर काढला आणि मी तुझी हिस्ट्री बाहेर काढली. जुन्या गावात काय काय कांड करून आलायस ना, सगळी हिस्ट्री आहे माझ्याकडे. ती लोक पण टपून येत तुझ्यावर केस करायला. सांगू का लिस्ट? सांगू. नंबर 1 आत्माराम लोखंडे. त्या बिचाराच्या घराचे पैसे नाही दिलेस ना तू. नंबर 2 चंदू साबळे. म्हातारा तडपून तडपून मेलं रे, पण त्याच्या कर्जमाफीचे सरकारी पैसे नाही दिलेस तू. आणि नंबर 3 सगळ्यात महत्वाचं नाव हेमा काटदरे. या सगळ्यांशी कॉन्टॅक्ट झालाय माझा. त्यामुळे तू जर गाव सोडून निघून नाही गेलास ना तर तुझ्या हातात पडतील बेड्या. मागच्या टायमाला आत गेलो होतो तेव्हा एका रात्रीत सुजानं बाहेर काढलं होतं मला. आत्ताही आत गेलो ना तर परत तुझ्या हाता नाही बाहेर काढणार तुला. त्याची इमेज झाली खराब, व्हिडिओ झालाय व्हायरल. हा, आता तुला जेलमध्ये टाकून जर त्याची इमेज सुधारणार असेल ना तर बघ तू काय करेल. राजकारणी माणूस आहे बाबा. अर्जुन ऐक ना. अरे अर्जुन बाळा, अरे माफ करा आम्हाला तू, पण गाव सोडून कुठं जाय? मला वेळ नाही अजिबात. बाकी कामं पडल्यात, गपचूप आवरायचं आणि निघायचं लवकर इथून. आणि तू तुझ्याला हे सांगूनच बघ, मग सांगतो तुला. आता एक फाईल खुलली आहे तुझी, उद्या 10 खुलील. डायरेक्ट जन्मठेप. एवढं टेन्शन नका घेऊ तुम्ही, आपल्याकडे सोल्युशन आहे ना. निघायचं गावात पटकेनी. आता तुम्ही चाललाचे तर तुमच्यासाठी पेढे आणलेत. मावशी हे घ्या पेढे. उद्या ह्या टायमापर्यंत घराला मोठं कुलूप असलं पाहिजे. माझ्याकडून आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाकडून तुम्हाला दोघांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. परत तुमची तोंड गावाला दाखवू नका. निघा. डोकं ठिकाणावर आहे का तुझं? येडे खायला लागली. बरं, मी ओळख करून देतो. ही माझी आई. नमस्कार. हा मोठा भाऊ स्वप्नील दादा. नमस्कार. आणि ह्या आशा वहिनी. अरे वा, तुमच्याकडे पण स्वप्नील आहे की या ठिकाणी? नमस्कार. मी स्मिताचा थोरला भाऊ विनायक. माझ्यापेक्षा पण एक थोरला भाऊ आहे, पण ते नाही येत आता. ते आई, ते कामानिमित्त बाहेर गावी गेले. खरं सांगा की मामा. ते बघा मुलगी आली. त्या आहेत त्यांच्या पायात. सौभाग्यवती भाऊ ऐशवंत. अरे खाली नको बस, इथे बस बाळ. सुंदर आहे हा अनिल. आई, दादा, त्या अपर्णा मॅडम आपल्या जिल्ह्याच्या कलेक्टर आहेत. अरे वा, तुमचं नाव नेहमी असतं आमच्या अनिलरावांच्या तोंडी. त्यात तुम्ही जे काम केलं ते बघून अख्खा जिल्हा कौतुक करतोय तुमचं. हो, आणि तिथे सर आम्हाला अनिल सर भेटले.
आता ओळख झालीच आहे तर मुद्द्याचं बोलूया का? हा, मुद्द्याचं बोलूया. तर मुद्दा असा आहे, घरातले थोरले सरकार गायब आहेत आमचे. म्हणजे मुलीचे थोरले बंधू. या आत्याच्या भूतकाळाबद्दल माहिती का तुम्हाला? आम्हाला सगळं माहितीये. आणि बघा, आम्ही सर्वजण लग्नाला तयार आहोत. आता आमचे अनिल राव यांच्यासाठी एवढे वर्ष थांबलेत आणि नियतीने जर ठरवलं असेल तर त्याला कोण काय करणार? अंगाशी नियतीचं नाव घेतलं म्हणजे तुम्ही आमच्यातले निघाला. आता सोयरीक जुळणार. मी काय म्हणतो की लवकरात लवकर लग्न करूया असं आमचं म्हणणं आहे. हो, आमचंही तेच म्हणणं आहे. हो, मी भटजींशी बोललोय. परवाचा मुहूर्त चांगला आहे. नाही पण ते देण्या घेण्याचं कसं? तुमची मुलगी घेऊन जातो आणि तिला आयुष्यभर जीव लावेल हा विश्वास देऊन जातो. बाकी वेगळ्या देण्या घेण्याची अपेक्षा नाही आम्हाला. आणि खरं तर आम्हाला नारळान मुलगी हवी. आम्हाला काही नकोय दुसरं. तुमचं बरोबर आहे, पण आमची पण इच्छा होती जर आत्याचं लग्न थाटामाटात व्हावं म्हणून. आणि तिची पण इच्छा आहे की लग्न तिचं दारात व्हावं म्हणून. मग इथं दारात मांडव टाकता आला असता. काय नाही राव? चालेल, तुम्ही म्हणाल तसं. बरं चला, सगळी बोलणी झालीत. सुपारी फोडायची का? रुपाली आण. अर्जुन, आता आपल्या घरातलं वातावरण जसं आहे ना तसंच आनंदी राहिलं पाहिजे. बघ बघ की घरातला प्रत्येक जण किती खुश आहे. आता फक्त कुठलं संकट नको आहे. अप्पे, यावेळी मी असा जुगाड केलाय ना की आपल्या घरावर येणारं संकट आपल्या घराच्याच नाही, आसगावच्या वेशीच्या बाहेर पाठवले. ए बंट्या, बाबा माझा हात अवघडला परवे. ए आई, उगा नाटकं करू नका. दोन्ही जडब्यागा म्या घेतल्यात. गप चल. अरे वय बाळा, पण आता तू सांग माझं काय वय काय बॅगा बिगा उचलायचं आणि कुठं जायचंय ते बी सांग ना तुम्हाला. सगळं सांगतो आई, फक्त तोंड बंद ठेवून पटपट चल. चल. अरे एखादी गाडी बिडी तरी बोलवायची बंट्या. एवढे पैसे नाहीत माझ्याकडे. शेवटची एसटी ती बी जाईल. चल लवकर. काय ग बया, अरे बंट्या किती स्वप्न बघितली होती. सगळी संपत्ती हडप करीत, पण कसलं काय, इथं वेगळंच होऊन बसलंय. रात्री अपरात्री असं गाव सोडायची येळ आली. थोडा वेळ थांबू दे बाबा, लई पाय दुखायला लागल्यात माझं. आई, शेवटची एसटी ती बी चुकली ना तर रातभर स्टँडवर झोपायला लागेल. तुला एक असेल तर चल, तुम्ही चाललो. यायचं का तुला? ए मुडद्या, अरे थांब की जरा. रा नको येऊ. काय ग बाया, काय करावं म्हणे. तुझा खेळ संपला सगळा. गाव सोडून जायची येळ आली आता. उचला ही बॅगन काय. बंट्या, ए बंट्या, इकडे इकडे इकडे.